धाराशिवच्या परांडा तालुक्यातील सोनारी इथे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची पदं रिक्त असल्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता। याची माहिती मिळताच आमदार तानाजी सावंत यांनी जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत तात्काळ कारवाईचे आदेश दिले। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड होऊ नये अशी भूमिका घेत तानाजी सावंतांनी शाळेत गणित विषयाच्या शिक्षकाची नियुक्ती करायच्या कडक सूचना दिल्या। तसंच रिक्त शिक्षकांची पदं तातडीने भरण्याचे निर्देश दिलेले आहेत। तहसीलदार साहेब, आपल्याला किती वर्ष झाली आता वाशीला? सर 2 वर्ष झाली, बरोबर आहे। आता पीक विम्यामध्ये जर इतकी जर तफावत असेल, शेजारच्या बॉर्डरच्या गटाला 20,000 मिळतो ना, आमच्याकडे 500, 700, 2,500 आणि 2,000, हे कसं काय असं? इतकी तफावत कशी काय? हॅलो, नमस्कार। खंदारे साहेब, सोनारीची शाळा 4 वर्ष झालं गणिताचा शिक्षक नाही, विज्ञानाचा 4 वर्ष झाली। आज शाळा बंद केली गावकऱ्यांनी, ग्रामस्थांनी। आता अरेंजमेंट करायला पाहिजे ना, मुलांचं किती नुकसान होतंय। आपण किती एवढं म्हणजे बोलत नाहीत लोक म्हणून आपण विचारच करायचा नाही का त्याच्यावर? सिस्टम टेबल तुमच्या समोर असलं पाहिजे ना। नाही असं, हे बघा, हे तुमचं डॉक्युमेंटेशन हे ह्याला बाकीचं काही देणं घेणं नसते आम्हा लोकांना। फिजिकली माणूस तिथं मला उद्या प्रेझेंट पाहिजे, दॅट इज युअर लुकआउट। काय अरेंजमेंट करायची ते तुम्ही बघायचं, कळलं का? हे आपलं कोणी काय बोलत नाही म्हणले का आपलं बिंदास्त तसं 4-4 वर्ष जर शिक्षक नसेल का उपयोग आहे त्याचा? उद्या मला कसल्याही परिस्थितीत शिक्षक तिथं पाहिजे, ठीक आहे? ओके।